नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, इकडे कला अद्वैतला भेटायला गपचूप आलेली असते आणि मग नंतर अद्वैत आणि तिची टक्कर होते आणि अद्वैत तिला सावरतो आणि तेवढ्यात हे सगळं दृश्य आबासाहेब, सरोज आणि रजनी मावशी ह्या दोघांनी पण पाहिलेलं असतं। नंतर मग आबासाहेब इकडे अद्वैतला बोलतात, काय रे, हे काय चाललंय तुमचं? अरे लग्न आता उद्या होणारच आहे। आणि मग कलाला पण बोलतात, कला तुला आता उद्या इथेच यायचं आहे कायमची, काय चाललंय तुमचं? एक दिवस पण तुमच्याकडनं निघाला नाही का? असं आबासाहेब ओरडतात आणि कला घाबरते। नंतर मग आता कला तिथनं निघून जात असते। तेवढ्यात सरोज तिला म्हणते, नीट जा, सावकाश जा। कला म्हणते, हो सरोज मॅडम, अशी बोलून कला गपचूप निघून जात असते। तेवढ्यात तिला इकडे रोहिणी काहीतरी करताना दिसते। रोहिणी कुणाची तरी वाट पाहत आहे असं दिसतं। नंतर तिकडे राहुल येतो आणि रोहिणी त्याच्या गाडीत बसते आणि निघून जाते। इकडे कलाला प्रश्न पडतो की रोहिणी मॅडम आणि राहुल हे दोघेजण कुठं जात आहेत आणि हे दोघे पण एकत्र काय करत आहेत? तिला त्यांच्यावर आधीच डाऊट होता, त्यामध्ये अजून तिचा डाऊट पक्का होतो, म्हणून ती त्यांच्या मागावर जाते। तर ती पाहते ते लोक एका बिल्डिंगमध्ये जातात आणि कला पण त्यांच्या मागोमाग जाते। तेवढ्यात वॉचमन तिला म्हणतो, नाही तुम्ही आत जाऊ नाही शकत, कारण ह्या बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात ना तीच लोक जाऊ शकतात। तेवढ्यात कलाचं लक्ष त्या पाटीवर जातं, नेम प्लेटवर जातं। तेव्हा ती पाहते इथे रोहिणी मॅडमचं नाव असतं, राहुलचं नाव असतं, राहुल फडतरे म्हणून, ज्याचा या रूम आहे इथे तोच जाऊ शकतो असं तो वॉचमन म्हणतो। नंतर हे सगळं पाहून कला खूपच शॉक होते, म्हणते नक्की काय चालू आहे यांचं आणि काय असं रहस्य आहे ते तिला कळत नसतं। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की